नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव कुमार दीपकराव धर्माडे आणि स्वागत आहे तुमचं ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी परत एकदा शेकडेवारीवरील काही महत्त्वाची उदाहरणे, जे काही तुम्हाला मागील वर्षी म्हणजे जसं यवतमाळ पोलीस, त्यानंतर गडचिरोली पोलीस 2023 असे वेगवेगळ्या ठिकाणी विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहे, सराव संच जो आपण चालू केलेला आहे त्याचा हा लेक्चर क्रमांक 3 आहे। आणि यामध्ये सुद्धा आपण सराव संच म्हणजेच अंकगणितावरील जे काही विचारण्यात येतात ते तुम्हाला प्रश्न, त्या प्रश्नांचा आपण सराव घेणार आहोत। चला मित्रांनो, उशीर न करता बघूया आपलं पहिलं उदाहरण। आता पहिलं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, सुरेशला परीक्षेत 700 पैकी 595 गुण जर मिळाले असेल तर त्याला शेकडा किती गुण मिळाले, म्हणजे तुम्हाला तिथे टक्के विचारलेला आहे की त्याला जर 700 पैकी जर 595 मार्क्स जर मिळाले तर त्याला किती टक्के मिळाले ते तुम्हाला काढायचं आहे। यवतमाळ पोलीस 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि तुम्हाला इथे 4 पर्याय दिले आहे, योग्य तो पर्याय निवडायचा आहे। मग बघा, 700 पैकी 595 टक्के म्हणजे 595 मार्क्सचा शेकडा किती, मग 2 शून्य यासोबत कॅन्सल करून टाका आणि 595 भागेला 7 करा। 7 7 49, 7 8 56, उरले किती 3, 5 7 5 35, म्हणजेच किती मित्रांनो 85% त्याला मिळाले। 85% म्हणजेच पर्याय क्रमांक 2। अतिशय सोपा प्रश्न आहे, म्हणजे सुरेशला 700 पैकी 595 मार्क्स जर मिळत असेल म्हणजे त्याला 85% मिळत आहे। असा हा प्रश्न क्रमांक 1 आहे। आता बघा, प्रश्न क्रमांक 2 तुम्हाला दिला आहे, एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% घटते। ठीक आहे, एका शहराची लोकसंख्या दरवर्षी काय होते 5% काय आहे घटत आहे। जर 2023 मध्ये शहराची लोकसंख्या 5000 असेल तर 2025 मध्ये लोकसंख्या अंदाजे किती असेल, याचा प्रश्न, याचं उत्तर तुम्हाला मित्रांनो पेन न उचलता सॉल्व करता येते। बघा, 5000वर 5% म्हणजे 250, पहिल्या वर्षी 250, दुसऱ्या वर्षी परत 250, म्हणजे 250 250 500, एकूण लोकसंख्या 5000, 5000पैकी 500 जर घटली तर 4500 अंदाजी लोकसंख्या आहे। असा हा प्रश्न आहे। बघा, 2023 मध्ये लोकसंख्या 5000 होती आणि ती काय झाली 5% घटली, म्हणजे 2 शून्य यासोबत कॅन्सल करा, 50 गुणेला 5 म्हणजेच 250। 2023 मध्ये 250 काय झाली कमी झाली। ठीक आहे, म्हणजे 2023 ते 2024 या कालावधीत 250 घटली। मग परत बघा, 2024 ते 2025 या कालावधीत परत 250 लोकसंख्या घटली। 250 लोकसंख्या घटली, त्याच्यामुळे 250 आणि 250 500 लोकसंख्या, म्हणजे 2023 पासून 2025 म्हणजे या येत्या 2 वर्षात 500 लोक काय झाले कमी झाले, म्हणजे 500 काय झाली लोकसंख्या घटली। मग पहिले किती होती मित्रांनो, तर पहिले होती 5000, मग 5000मधून 500 गेल्यास 4500 काय राहील सध्याची लोकसंख्या राहील। पर्याय क्रमांक 1। गडचिरोली पोलीस 2023 मध्ये हा विचारण्यात आलेला प्रश्न आहे। आणि अशा प्रकारे आपण येथे प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 बघितले। चला बघूया याच्यानंतरचा प्रश्न, म्हणजेच प्रश्न क्रमांक 3। तर बघा, प्रश्न क्रमांक 3, 18चे 18% म्हणजे किती? अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो। पिंपरी चिंचवड पोलीस 2023 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे आणि 18चे 18% तुम्हाला काढायचे आहे। मग बघा, 18चे 18% म्हणजे 18 भागेला 100, 18 गुणेला 18 म्हणजे 324, कारण हे 18चा स्क्वेअर 324 भागेला 100। 2 शून्य असल्यामुळे 2 नंतर पॉईंट द्या, म्हणजे 3.24 आणि 3.24 म्हणजेच पर्याय क्रमांक 1। ठीक आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे, पिंपरी चिंचवड पोलीस 2023 मध्ये विचारण्यात आलेला, आणि हा होता प्रश्न क्रमांक 3। आता प्रश्न क्रमांक 4 सुद्धा सोपे आहे मित्रांनो। आता तुम्ही म्हणाल की हे एवढे सोपे प्रश्न कशासाठी, तर हे सुद्धा सोपे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत। जसा हा प्रश्न पिंपरी चिंचवड पोलीस
हा मुंबई पोलीस आणि हा नवी मुंबई पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे. आता चौथा प्रश्न बघा, 1200चे 20%. आता बघा अतिशय सोपा प्रश्न आहे. 1200चे 20% म्हणजेच काय करा, 0 0 आणि 0 आणि 0 कॅन्सल करा, म्हणजे 120 गुणिले 2 240, म्हणजे 1200चे 20% म्हणजे 240 आणि 240 म्हणजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. किती लवकर सुटतो मित्रांनो हा प्रश्न, अतिशय 5 ते 10 सेकंदात सुटत आहे. आता एका संख्येचा 2/15 म्हणजे किती टक्के? ठीक आहे, 2/15 म्हणजे किती टक्के तुम्हाला विचारलेलं आहे. मग 2/15 म्हणजेच किती? तर बघा 5 × 5 5 त्रिक 15. ठीक आहे, आणि 20 पंच 100, 20 दोने 40 भागेला 3. ठीक आहे, 40/3. इथे तुम्हाला मित्रांनो एका संख्येचा 2/25 आहे. ठीक आहे, मी इथे चुकून 2/15 लिहिलं, 2/25 पाहिजे, कारण की इथे पर्याय आपल्याला येत नाही आहे. पर्याय तुम्हाला 10 15 8 आणि 9 दिलेला आहे. तर बघा 2/25चे किती टक्के? मग 25 × 25 25 चौक 100 आणि 4 दोने 8%. 8% म्हणजेच पर्याय क्रमांक 3. नवी मुंबई पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि अशा प्रकारे आपण इथे 1 2 3 4 5 असे प्रश्न बघितले. चला बघूया याच्यानंतरचे प्रश्न. तर बघा प्रश्न क्रमांक 6, सुजलला 4 विषयात 50 पैकी अनुक्रमे 40 45 42 आणि 43 गुण मिळाले, तर त्याच्या गुणांची टक्केवारी किती? बघा 4 विषय आहे, प्रत्येक विषय 50 मार्काचा. तर 4 विषय किती मार्काचे झाले मित्रांनो? 200 मार्काचा. ठीक आहे, टोटल परीक्षा किती आहे? 200 मार्काची परीक्षा आहे. आता बघा या सर्वांची करा बेरीज, म्हणजेच 3 आणि 2 5 5 आणि 5 10 10 आणि 0 म्हणजे 0. त्याच्यानंतर हातचाला 1 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 4 16 आणि 1 17, म्हणजेच त्याला 200 पैकी 170 मार्क मिळाले. ठीक आहे, एक विषयाचा 50 मार्काचा पेपर, असे विषय आहेत 4, म्हणजे झाले किती? 200. 200 पैकी त्याला 170 मार्क्स मिळाले, तर 100%पैकी किती? म्हणजे 2 0 यासोबत कॅन्सल, 170च्या अर्धे म्हणजे 170/2 म्हणजे किती मित्रांनो? 85%. ठीक आहे, 170/2 म्हणजे 85%, आणि 85% म्हणजेच पर्याय क्रमांक 2. रत्नागिरी पोलीस 2023मध्ये हा विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे. तर सुजलला एकूण किती टक्के मिळाले? 85% मिळाले. ठीक आहे, हा होता प्रश्न क्रमांक 6. आता 7वा प्रश्न बघा. आता 7वा प्रश्न तुम्हाला पेन न उचलता सॉल्व करायचा आहे. एक टाकी 10 तासात भरते. ठीक आहे, एक टाकी पूर्ण भरायला 10 तास लागतात, तर 5 तासात ती किती भरेल? 50%च भरेल. ठीक आहे, एक टाकी पूर्ण म्हणजेच 10 तासात ती पूर्ण म्हणजे 100% भरते. ठीक आहे, 10 तासामध्ये ती एक टाकी पूर्ण भरते म्हणते. ठीक आहे, 10 तासात जर पूर्ण भरत असेल म्हणजे 100% भरत असेल, तर 5 तासात ती 5 तासात किती भरेल मित्रांनो? फक्त 50% भरेल. तुम्हाला किती टक्के भरेल हे विचारलेलं आहे, तर ती किती टक्के भरेल? फक्त 50% भरेल. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला हिंगोली पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 1 ते 7 प्रश्न मागील वर्षी जे काही विचारण्यात आलेले प्रश्न आहे पोलीस भरतीमध्ये, अशा प्रश्नांचा सराव आपण इथे करून घेतलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.